सरकारच्या माध्यमातून आश्वासनांचे गाजर दिले हाती आणि महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे माती। तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा मी सत्कार करणार आहे। तिच्या आधी सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला गाजरं दिली होती, त्या गाजरांची सरकारला आठवण व्हावी, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना आठवण व्हावी म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याची परत एकदा उजळणी करूयात आणि जे सरकारच्या माध्यमातून आश्वासनांचे गाजर दिले हाती आणि महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे माती, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या स्वतःही उचल नाही ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतंय आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलंय आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे। त्यांचे वक्तव्य जर आपण बघितले तर त्यांना आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं, आम्ही हे सांगितलंच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत आणि त्यासाठी आम्ही या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा मी सत्कार करणार आहे। या गाजरांना बघून तरी त्यांच्या आश्वासनांची त्यांना आठवण होईल। जी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्यातल्या काही आश्वासनांची मी आपल्या माध्यमातून आठवण करून देते। त्यांचं पहिलं गाजर होतं हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं। आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू हे त्यांनी दिलेलं आश्वासन, पण याची लगेच सरकारला विसर पडला आणि हे अजितदादांचं स्टेटमेंट तुमच्याच मीडियाच्या मध्ये छापून आलेलं होतं की हे आश्वासन मी दिलं होतं का, म्हणजे दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर त्याचं हे उत्तम उदाहरण। आज राज्यातले सगळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत, हवालदिल झालेले आहेत, कर्जमाफीची सरकारकडनं अपेक्षेने वाट बघत आहेत। आज हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे। आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे कर्जमाफीचं गाजर दिलेलं होतं ते या अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आणि आम्ही सरकारला त्या बाबतीमध्ये आठवणी करून देतोय।